Hello students, myself Zare MR. In this semester I will teach algebra first. There are 4 units in algebra first. First 2 units contain group theory, contents of group theory, and third one is about ring theory. Fourth one is moduli. ओके. सो आपण ह्या सेमिस्टरमध्ये टोटल आपल्याकडे 4 चॅप्टर आहेत. आपल्याकडे टोटल 4 चॅप्टर आहेत. सो आपल्याकडे 4 युनिट्स आहेत. पहिल्या 2 युनिटमध्ये ग्रुप थिअरी आहे, ज्याच्यामध्ये ग्रुप थिअरीबद्दल तुम्हाला BSc SYला झालं असेल ग्रुप थिअरी, नंतर TYला थोडीफार ग्रुप थिअरी झाली असेल. तर तुम्हाला आता ग्रुप थिअरीमध्ये विद्यापीठावर डिपेंड आहे, कोणत्या विद्यापीठात कोणत्या इयरला आहेत ते आहे, पण तुम्हाला बेसिकली ग्रुप थिअरीची आयडिया आहे. तुम्ही SY किंवा TYला शिकला असाल. मग त्याच्यापुढे आपण थोडं जाऊन सिम्पल ग्रुप म्हणजे काय, परत सिम्प्लिसिटी ऑफ AN म्हणजे अल्टरनेटिंग ग्रुप जे आहेत ते सिम्पल ग्रुप कसे बनतात, किंवा अल्टरनेटिंगबद्दल ग्रुप सिम्पल कोणते कोणते आहेत कोणते नाहीत हे आपण डिटेलमध्ये बघणार आहे. नंतर कम्युटेटर सबग्रुप म्हणून आहे. नॉर्मल सबग्रुप जे तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात, नॉर्मल सबग्रुप म्हणजे काय असतं. नंतर सब नॉर्मल सिरीज, जॉर्डन होल्डर थिअरम, सॉल्युबल ग्रुप, महत्त्वाचा आर्टिकल आहे एक सॉल्युबल ग्रुप, आयसोमॉर्फिझम थिअरम जे तुम्हाला ऑलरेडी झालेले आहेत. आयसोमॉर्फिझम थिअरम तुम्हाला ऑलरेडी झालेले आहेत ते. नंतर जसोनॉस लेम्मा एक आहे, आणि एक रिफायनमेंटचा थिअरम आहे. तो एवढा सिलेबस तुम्हाला पहिल्या युनिटमध्ये आहे. नंतर सेकंड युनिटमध्ये जे ग्रुप थिअरीचं इम्पॉर्टंट पार्ट आहे, एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे, जे तुम्ही पहिल्यांदा बेसिकली बघायला गेलं तर तुम्हाला एक फर्स्टला इम्पॉर्टंट पार्ट झाला आहे. तुम्हाला लँग्राइज थिअरम वगैरे जे झालं होतं ना, त्याच तुमचा ग्रुप थिअरीचं एक महत्त्वाचं आर्टिकल झालं होतं लँग्राइज थिअरम वगैरे. त्याच्यानंतर डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा असेल तर तो सेकंड युनिट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ग्रुप ॲक्शन इम्पॉर्टंट आहे. नंतर सायलो सायलोचं पॅकेज एक आहे, ज्याच्यामध्ये सायलोचे 3 थिअरम आहेत, खूप इम्पॉर्टंट थिअरम आहेत. आणि याचं इम्पॉर्टन्स एवढं आहे की तुम्ही ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार आहात, सेट नेट लेवलच्या, गेट एक्झाम, ह्या सगळ्यांमध्ये सायलो थिअरम खूप इम्पॉर्टंट आहे. सायलो पॅकेजमध्येच P सबग्रुप आहे. आणि नंतर क्लास इक्वेशन म्हणून जे आहे, जे नेटसाठी आणि सेटसाठी तर खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आहे क्लास इक्वेशन. तर एवढा तुमचा जो पार्ट आहे तो या सेकंड युनिटमध्ये आहे. आणि एक ग्रुप ॲक्शन हा गेटसाठी खूप इम्पॉर्टंट आर्टिकल समजलं जातं. गेट एक्झामसाठी ग्रुप ॲक्शन गेट एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आर्टिकल मानलं जातं. ओके, हे सेकंड युनिटमध्ये असेल, आपण ते डिटेलमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर थर्ड युनिट आहे, जो पूर्ण रिंगवरती डिपेंड आहे. रिंग जर तुम्हाला बेसिकली रिंगची इन्फॉर्मेशन आहे, कारण तुम्हाला रिंग पण झालेलं आहे, किंवा इंट्रोडक्शन तरी रिंगचं झालं असेल ॲटलिस्ट. मग त्याच्यामध्ये रिंग्स ऑफ पॉलिनॉमियलवरती आपण रिंग्स कशा डिफाईन केल्या, ते रिंग्स पॉलिनॉमियल कसे रिंग फॉर्म करतात, मग त्याच्यावरती काय थोडेफार थिअरम्स वगैरे बघणार आहे आपण. युनिट्स काय असतात त्याच्यामध्ये, आयडेंटिटी कोण आहे त्याच्यामध्ये, तर ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे. रिंग्स ऑफ पॉलिनॉमियल. नंतर फॅक्टरायझेशन ऑफ पॉलिनॉमियल ओव्हर द फील्ड, एक हे पण नेटच्या एक्झामसाठी महत्त्वाचं आर्टिकल आहे. आपल्या एक्झाममध्ये तर सगळं आर्टिकल महत्त्वाचे आहेत, पण जेणेकरून तुम्हाला मी ही नेटची पण का सांगतो आहे, कारण तुम्ही ह्या वर्षी किंवा पुढल्या वर्षी नेटची एक्झाम तुम्ही देणार आहातच, त्याच्यामध्ये हे आर्टिकल महत्त्वाचे आहेत. नंतर इररिड्युसिबल पॉलिनॉमियल, जे नेटसाठी 5 मार्काचं एक शुअर आर्टिकल असतं, की नेटमध्ये 5 मार्काचं एक आर्टिकल 100% येतं, इररिड्युसिबल पॉलिनॉमियल. त्यानंतर ॲडजस्टंट क्रायटेरिया, ते इररिड्युसिबल पॉलिनॉमियलमध्येच येते. ॲडजस्टंट क्रायटेरिया नॉट आइन्स्टाईन, लक्षात ठेवा. ॲडजस्टंट क्रायटेरिया जो इररिड्युसिबल पॉलिनॉमियलमध्ये आहे. नंतर आयडियल इन द रिंग्ज ऑफ पॉलिनॉमियल. ओके, आपण आयडियल बघितले, आयडियल म्हणजे काय वगैरे आपण BScमध्ये बघितले BSc लेवलला. तर आयडियल्स इन f(x) बघायचं आहे. नंतर युनिक फॅक्टरेशन डोमेन, म्हणजे त्याला आपण UFD म्हणणार आहे.
प्रिन्सिपल आयडियल डोमेन, त्याला PID म्हणणार आहे. नंतर युक्लिडियन डोमेन, ज्याला आपण ED म्हणणार आहे. ही 5 आर्टिकल आहेत जे फील्ड, इंटिग्रल डोमेन, युक्लिडियन डोमेन, UFD, PID, ही 5 आर्टिकल खूप महत्त्वाचे आहेत कोणत्याही अल्जेब्राच्या पेपरमध्ये. त्याच्यानंतर आहे एक गॉस लेमा, जो तुम्हाला ॲक्च्युली माहीत आहे, फक्त तुम्हाला इन मॅथ्समध्ये माहीत नाही, इन रिंग थिअरी माहीत नाही. रिंग थिअरीमध्ये गॉस लेमा काय आहे तो माहीत नाही तुम्हाला. आणि 4th युनिट जे आहे ते मॉड्युलो आहे, सब मॉड्युलो, क्वेश्चन मॉड्युलो, होमोमॉर्फिझम, आयसोमॉर्फिझम, फंडामेंटल थेरम ऑन मॉड्युलोज. 4th चॅप्टर जे आपण फर्स्टमध्ये शिकणार आहे त्याचाच थोडा एक त्या टाईपचाच एक पार्ट आहे जे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. होमोमॉर्फिझम म्हणजे काय, आयसोमॉर्फिझम म्हणजे काय, नंतर क्वेश्चन ग्रुप म्हणजे काय, हे फक्त मॉड्यूलमध्ये आपण बघणार आहे. जसं आपण ग्रुपमध्ये बघितलं सिम्पल ग्रुपला इक्विव्हॅलेंट काय असतं रिंगमध्ये, सिम्पल ग्रुपला इक्विव्हॅलेंट काय असतं, आयडियल्स असतात. नॉर्मल ग्रुपला काय इक्विव्हॅलेंट असतात, आयडियल्स असतात. तसं आपण जे बघितलं होतं तेच आपण इथं बघणार आहे. सिम्पल ग्रुपसाठी सिम्पल रिंग असतात रिंगमध्ये. ओके, सो आपण आज युनिट फर्स्ट चालू करतो आहे. तुम्हाला सिलेबसचं एक इंट्रोडक्शन दिलं ओव्हरऑल. आपण आज पहिले लेक्चर चालू करूया, पहिला युनिट चालू करूया. त्याच्यामध्ये सो विल स्टार्ट द सिलेबस. बघा, बेसिक डेफिनेशन अँड रिझल्ट्स. ओके, आता तुम्हाला ग्रुपची डेफिनेशन माहीत आहे, फक्त मी ह्या गोष्टी रिकॉल करतो आहे. थोडं स्पीडली झालं तरी चालेल, कारण हे तुम्हाला झालेलं आहे ऑलरेडी. हे तुम्हाला BSc लेवलला झालेलं आहे. हे थोडं मी फास्टमध्ये रिकॉल करतो आहे. फक्त आपण डिटेलमध्ये बघणार आहे नंतर, ज्यावेळेस जे तुम्हाला कन्सेप्ट देईल त्यावेळेस तुम्हाला मी सांगणार आहे. फक्त इथं त्यांनी काय केलं की ओव्हरऑल म्हणजे तुम्ही काय शिकला आहात, आपण काय शिकलो आहात. आपण जसं आपण लहानपणी आपल्याला एक आर्टिकल असायचं त्याप्रमाणे एक आर्टिकल आहे याच्यामध्ये की तुम्ही काय शिकला आहात ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे. फक्त मी ते तुम्हाला सांगतो काय आहे इथं. सो बघा, डेफिनेशन ग्रुपची डेफिनेशन तुम्हाला माहीत आहे. G स्टार इज अ सेट टुगेदर विथ बायनरी ऑपरेशन. जर बायनरी ऑपरेशन तुम्ही इथं ऑलरेडी मेन्शन करत असाल तर क्लोजर प्रॉपर्टी खाली मेन्शन करायची गरज नाही, कारण बायनरी ऑपरेशन म्हणजे काय असतं की A आणि B जर Gमध्ये असतील तर A स्टार B हा पण Gमध्ये असला पाहिजे. बायनरी ऑपरेशन काय असतं, A आणि B जर Gमध्ये असतील तर A स्टार B कुठं पाहिजे, हे Gमध्ये पाहिजे. A स्टार B कुठं पाहिजे, Gमध्ये पाहिजे. तर तुम्ही बायनरी ऑपरेशन ऑलरेडी मेन्शन केलं आहे, याच्यामध्ये, त्यामुळे क्लोजर प्रॉपर्टी मी तर घेत नाही. ओके, काही जणांचा डाऊट असेल सर क्लोजर प्रॉपर्टी का इथं साठी लिहिले नाही, खाली तीनच प्रॉपर्टी का लिहिल्यात. तर पहिली प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे क्लोजर प्रॉपर्टी, पहिली प्रॉपर्टी क्लोजर जी बायनरी ऑपरेशनमध्ये ॲड झाली. नंतर एक्झिस्टन्स ऑफ इन्व्हर्स, जर असोसिएटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली असेल तर नंतर काय एक्झिस्टन्स ऑफ इन्व्हर्स. त्याच्यामध्ये काय असतं, देअर एक्झिस्ट अन आयडेंटिटी एलिमेंट E सच दॅट E इंटू A इज इक्वल टू A अँड A इंटू E इज इक्वल टू A. म्हणजे असा एलिमेंट पाहिजे ग्रुपमध्ये की त्याला त्याच एलिमेंट, म्हणजे असा एलिमेंट पाहिजे ग्रुपमध्ये ज्या एलिमेंटने मल्टिप्लाय करतो तोच एलिमेंट आपल्याला भेटला पाहिजे, ज्या एलिमेंटने मल्टिप्लाय करतो तोच एलिमेंट भेटला पाहिजे. ओके, म्हणजे A इंटू E काय यायला पाहिजे, Aच यायला पाहिजे प्रत्येक एलिमेंटसाठी ग्रुपमधल्या. तर त्याला आपण काय म्हणणार आहे, ईला त्या आयडेंटिटी म्हणणार आहे. आता इथं एक्झिस्टन्स का म्हणलं आहे, काही ग्रुपमध्ये आयडेंटिटी एक्झिस्ट होईल याचं सांगता येत नाही ना, अशी ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होईल सांगता येत नाही, म्हणून एक्झिस्टन्स आहे. ग्रुपमध्ये आयडेंटिटी एक्झिस्ट होणं इम्पॉर्टंट आहे, नसेल तर तो ग्रुप बनणार नाही. ओके, नंतर थर्डमध्ये बघा, फॉर A बिलॉंग्स टू G देअर एक्झिस्ट A डॅश बिलॉंग्स टू G सच दॅट A इंटू A डॅश इज इक्वल टू E, A डॅश इंटू A इज इक्वल टू E. फॉर ऑल A B बिलॉंग्स टू G, फॉर ऑल A, B बिलॉंग्स टू G. ओके, जर या तिन्ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय केल्या, तर आपण G स्टार इज अ ग्रुप म्हणणार आहे. G स्टार ह्याला काय म्हणणार आपण, या स्ट्रक्चरला ग्रुप म्हणणार आहे. ओके, ही आयडेंटिटी एलिमेंट असणार आहे आणि A डॅश काय असणार आहे, इनवर्स ऑफ A असणार आहे. ओके, हां, तुम्हाला इथे एक गोष्ट सांगतो की आपण डॉट हे बायनरी ऑपरेशन यूज करतो आहे आणि X डॉट Y लिहिण्यापेक्षा X इंटू Y लिहिणार आहे.
इथं काहीच नाही, एक्स इंटू वाय म्हणजे तिथे डॉट आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नंतर या सर्व प्रॉपर्टी जर सॅटिस्फाय केल्या, ह्या सर्व प्रॉपर्टी सॅटिस्फाय केल्या तर त्याला आपण ग्रुप म्हणत होतो. नंतर एक कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी असते किंवा कम्युटेटिव्ह लॉ तुम्हाला 11-12मध्ये पण झाला होता मॅट्रासेसमध्ये वगैरे. तर कम्युटेटिव्ह लॉ जर सॅटिस्फाय केला, कम्युटेटिव्ह लॉ सॅटिस्फाय केला तर त्या ग्रुपला आपण ॲबिलियन ग्रुप म्हणणार आहे. त्या जीला काय म्हणणार आहे आपण? ॲबिलियन ग्रुप म्हणणार आहे. जो ग्रुप होता तुमचा जी, जर कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय करायचं असेल, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी काय? ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए फॉर ऑल ए कॉमा बी बिलॉंग्स टू जी. जर ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय केली त्याला काय म्हणणार आहे आपण? ॲबिलियन ग्रुप. ओके. नेक्स्ट आहे सबग्रुप. सबग्रुपची डेफिनेशन तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत. हे सर्व झालेलं फक्त मी रिकॉल करतो तुम्हाला. सबग्रुप काय आहे बघा. लेट H be a subset of G. H itself a group under the induced binary operation defined on G. म्हणजे तुमच्या G ह्या ग्रुपवरती जे ऑपरेशन असेल, त्याच ऑपरेशनच्या अंडर तुमचा H पण काय पाहिजे? ग्रुप पाहिजे इटसेल्फ. पहिली गोष्ट H काय पाहिजे? सबसेट पाहिजे जीचा. H काय पाहिजे? सबसेट पाहिजे जीचा. आणि तो तुमचा H जो आहे तो स्वतः ग्रुप पाहिजे. आणि सेम ऑपरेशन जे जीमध्ये ऑपरेशन आहे ना, त्याच ऑपरेशनच्या अंडर काय पाहिजे? ग्रुप पाहिजे H. तर त्या Hला आपण काय म्हणणार आहे? सबग्रुप ऑफ ग्रुप जी. आता खूप जणांचं इथं कन्फ्युजन होतं, सर आम्हाला इम्प्रॉपर सबग्रुप, प्रॉपर सबग्रुप, ट्रिव्हियल सबग्रुप म्हणजे काय हे माहीत नसतं. तर ते पण इथं आपण रिकॉल करूया. जी हा फक्त जीचं काय असतो? इम्प्रॉपर सबग्रुप असतो. लक्षात ठेवा, जी काय असतो? जीचा इम्प्रॉपर सबग्रुप असतो. नंतर जी इम्प्रॉपर फक्त हा जी आहे. मग जी सोडून सगळे काय असणार आहेत? प्रॉपर सबग्रुप. नंतर जो आयडेंटिटी सिंगलटन ई म्हणजे आयडेंटिटी हा नेहमी जीचा सबग्रुप असतोच. आयडेंटिटी नेहमी ग्रुपची आयडेंटिटी एलिमेंट जो आहे तो नेहमी ग्रुपचा सबग्रुप बनतो, कारण आयडेंटिटी ही एक स्वतः ग्रुप फॉर्म करते. तर तो सबग्रुप आहे आणि तो कसला सबग्रुप असणार आहे? ट्रिव्हियल म्हणजे असणारच तो. आयडेंटिटी नेहमी सबग्रुप असणारच ग्रुपचा. आणि आयडेंटिटी सोडून उरलेली सगळ्यांना आपण नॉन ट्रिव्हियल म्हणणार. सगळ्यांना काय म्हणणार? नॉन ट्रिव्हियल. ओके. इम्प्रॉपरला लक्षात ठेवा, जी असला पाहिजे. इम्प्रॉपर फक्त जी आहे, सगळे उरलेले प्रॉपर असतात. नॉन ट्रिव्हियल म्हणजे आयडेंटिटी सोडून. ओके. नंतर सायक्लिक ग्रुपची डेफिनेशन दिले. सायक्लिक ग्रुपची डेफिनेशन काय आहे की जी बी अ ग्रुप, ए बिलॉंग्स टू जी, देन a subgroup H is equal to a raised to n belongs to Z of G is called cyclic subgroup of G, generated by A. ॲक्च्युली त्यांनी सायक्लिक ग्रुपचे डेफिनेशन देताना एजचा वगैरे संबंध घ्यायची काही गरज नव्हती. थोडक्यात सायक्लिक ग्रुप तुम्हाला माहीत पण आहे, मी सांगतो त्याचं मिनिंग काय. की सायक्लिक ग्रुप म्हणजे असा ग्रुप की एका एलिमेंटनं पूर्ण ग्रुप तयार करता आला पाहिजे. एका एलिमेंटपासून त्या ग्रुपमधले सगळे एलिमेंट तयार करता आले पाहिजेत. एका पर्टिक्युलर ग्रुपपासून पूर्ण ग्रुप तयार झाला पाहिजे. त्या ग्रुपला आपण काय म्हणणार आहे? सायक्लिक ग्रुप म्हणणार आहे. तुम्हाला एक्झाम्पल सर्वांना माहीत आहेत. तुम्ही एक्झाम्पल सर्व ऑलरेडी तुम्हाला माहीत आहेत. फक्त थोडी तरी मी एकदा रिकॉल करण्यासाठी काय घेतो? Z2 घेतो. Z2मध्ये एलिमेंट कोण आहेत? 0 आणि 1 आहेत. ओके. आता याच्यामध्ये बघा, मी 1 घेतला तर 1 + 1 केलं तर काय येणार आहे? 2. म्हणजेच काय? अंडर ॲडिशन मोडलं 2 0 होणार आहे. आणि 1 पासून 1 तर स्वतः आहेच. ह्या 1 पासून मी 0 तयार केला म्हणजे हा Z2 काय झाला? 1 पासून बघा 1 तर आहे, 1 मध्ये 1 ॲड केला मी 0 भेटला. म्हणजे Z2 काय आहे? सायक्लिक ग्रुप आहे. आता सिमिलरली मी Z3 घेतलं. समजा Z3
याच्यामध्ये कोणते एलिमेंट आहेत 0 1 2 0 1 2 ॲडिशन मॉड्युलो 3 ॲडिशन मॉड्युलो 3. समजा मी याच्यामधून 1 एलिमेंट घेतो, 1 पासून 1 बनतो आहे, 1 + 1 किती भेटणार 2 भेटणार, हा 2 पण भेटला. काय करा 1 + 1 + 1 किती भेटला 3 भेटला, 3 म्हणजे 0. म्हणजे सगळे एलिमेंट कोणी तयार केले 1 न केले, म्हणजे Z3 मध्ये हा 1 सगळे एलिमेंट तयार करतो आहे. म्हणून Z3 काय आहे, म्हणून Z3 काय आहे सायक्लिक ग्रुप आहे. म्हणून Z3 काय आहे सायक्लिक ग्रुप आहे. म्हणजे एका एलिमेंटनेच ग्रुपमधले सगळे एलिमेंट तयार केले पाहिजेत, दुसऱ्या कोणत्याही एलिमेंटचा आधार न घेता. ओके. सो Z3 काय झाला सायक्लिक ग्रुप झाला. Z3 काय झाला सायक्लिक ग्रुप झाला. मग जर Z3 हा सायक्लिक ग्रुप असेल तर नंतर एक K4चं एक्झाम्पल घेतो मी. सायक्लिक जो ग्रुप नाही ते तुम्हाला सांगण्यासाठी. K4मध्ये काय असतात E A B आणि A × B. ओके. जर मी A घेतला, A पासून मी B बनवू शकत नाही. काही केलं तर मला B आणता येत नाही. एवरती काही एवरती A² करा A³ करा, मला B आणता येत नाही. म्हणून हा K4 जो आहे तो सायक्लिक ग्रुप नाही, कारण एका एलिमेंटपासून ग्रुपमधले सगळे एलिमेंट बनवले पाहिजेत, पण A हा B फॉर्म करत नाही. म्हणून K4 हा सायक्लिक नाही. जो 4 ऑर्डरचा ग्रुप आहे जो सायक्लिक नाही. ओके. नंतरची डेफिनेशन. An element A of group G generates a element of group G generates G. म्हणजे एक एलिमेंट जो पूर्ण ग्रुप जनरेट करतोय, पूर्ण ग्रुप तयार करतोय. ओके. एक एलिमेंट पूर्ण ग्रुप जनरेट करतोय, त्यावेळेस त्या जीला आपण सायक्लिक म्हणणार आहे. त्यावेळेस आपण त्या जीला काय म्हणणार आहे सायक्लिक म्हणणार आहे. ओके. नंतर आहे परम्युटेशन ग्रुप. तर पहिल्यांदा परम्युटेशन ऑन अ सेट ए. Permutation on a set A is a function from A into A that is both 1 1 and on 2. That is both 1 1 and on 2. परम्युटेशन ग्रुप तुम्ही बघितले. परम्युटेशन ग्रुप म्हणजे काय असतो की एका पर्टिक्युलर सेट ए पासून त्याच सेटपर्यंत सगळे 1 1 on 2 फंक्शनचं कलेक्शन, त्याला आपण काय म्हणणार आहे परम्युटेशन ग्रुप म्हणणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे परम्युटेशन ग्रुप म्हणणार आहे. ए पासून ए पर्यंतचे समजा त्याच्यामध्ये n एलिमेंट असतील, तर n एलिमेंटपासून n एलिमेंटच्या सेटपर्यंत सेम सेट ए हा सेम असला पाहिजे. त्याच्यामध्ये 1 1 आणि ऑन 2 जे फंक्शन सॅटिस्फाय करतात ते आपण कुठे घेणार परम्युटेशनमध्ये घेणार. 1 1 ऑन 2 दोन्ही असणारे फंक्शन्स. ओके. तो ग्रुप फॉर्म करतोय. नंतर बघा अ फायनाईट सेट 1 to n 1 2 3 up to n group of all permutations of A is a symmetric group of n letters and it is denoted by Sn. It is denoted by Sn. आणि तुम्हाला माहीत आहे की परम्युटेशन ग्रुपची कार्डिनॅलिटी किंवा परम्युटेशन ग्रुपमध्ये किती एलिमेंट असतात n फॅक्टोरियल असतात. कारण तुम्हाला माहीत असेल अ फ्रॉम सेट जर ए आणि बी दोन सेट असतील आणि त्याच्यामध्ये फंक्शन एफ डिफाईन केलं, त्याच्यामध्ये किती फंक्शन्स असतात फ्रॉम ए टू बी. जर एमध्ये एम एलिमेंट असेल, बीमध्ये समजा एमध्ये एन आहेत, बीमध्ये पण एनच आहेत, तर n फंक्शन्स असतात. त्याच्यामध्ये 1 1 किती असतात तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल NPN हा काय असला त्याचा फॉर्म्युला आहे. आणि त्याच्यामध्ये ऑन टूचा खूप मोठा फॉर्म्युला आहे. तर 1 1 असणारे किती असतात 1 1 ऑन 2 असणारे किती असतात n फॅक्टोरियल असतात. किती असतात n फॅक्टोरियल. ओके. तर ह्या Sn ची कार्डिनॅलिटी किती असणार आहे n फॅक्टोरियल असणार आहे. Sn ची कार्डिनॅलिटी किती असणार आहे n फॅक्टोरियल. आता n फॅक्टोरियल Sn ची कार्डिनॅलिटी असेल, त्याच्यामध्ये आपण इवन आणि ऑड परम्युटेशन दोन्ही बघितलं होतं. इवन जेवढे परम्युटेशन इवन असतात तेवढेच ऑड परम्युटेशन असतात. इवन परम्युटेशन जर कलेक्शन घेतलं तर त्याचा एक ग्रुप बनतो सेम ऑपरेशन. म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे त्या ग्रुपला आपण एक नाव दिलं अल्टरनेटिंग ग्रुप नाव दिलं. त्याला काय नाव दिलं आपण
अल्टरनेटिंग ग्रुप त्याची कार्डिनॅलिटी किती असणार आहे n फॅक्टोरियल बाय 2, कारण सगळे इवन आणि ऑड दोघांचं मिळून काय होणार आहे SN होणार आहे. जेवढे इवन असतात तेवढेच ऑड असतात ना. नेक्स्ट डेफिनेशन होमोमॉर्फिझम. G1 आणि G2 दोन काय असतात ग्रुप असतात. phi is the mapping from G1 to G2 is a homomorphism if satisfy the following condition: phi of x into y is equal to phi of x into phi of y. If this condition satisfy all the elements of group G, all the elements of group G1, all the groups of elements G1, then we say that phi is a homomorphism. And isomorphism of group G1 with G2 is a 1-to-1 homomorphism of G1 onto G2. आयसोमॉर्फिझम कधी म्हणणार आहे आपण G1 आणि G2 ग्रुपला? G1 आणि G2 हे दोन ग्रुप आयसोमॉर्फिझम कधी असणार आहेत? तर त्यांच्यामध्ये 1-1 आणि ऑन टू दोन्ही जे फंक्शन आहे f फाय हे 1-1 आणि ऑन टू दोन्ही असेल, 1-1 ऑन टू दोन्ही असेल तर G1 अँड G2 आर द आयसोमॉर्फिक ग्रुप आपण असं म्हणणार आहे. G1 आणि G2 दोन ग्रुप काय असणार आहे एकमेकाला आयसोमॉर्फिक कधी असणार आहेत? जर होमोमॉर्फिझम फाय काय असलं पाहिजे होमोमॉर्फिझम आणि फाय 1-1 असलं पाहिजे आणि फाय ऑन टू असलं पाहिजे. जे फंक्शन फाय आहे ते 1-1 ऑन टू दोन्ही असलं आणि होमोमॉर्फिझम असेल तर ते G1 आणि G2 काय असतात आयसोमॉर्फिक असतात. जसं आपण हा तुम्हाला ग्रुप माहीत आहे Z4 आणि एक दुसरा ग्रुप कोणता माहीत आहे? याला मी काय ग्रुपला म्हणतो 1-1 आयडेंटिटी I मायनस I. हे दोन ग्रुप एकामेकाला आयसोमॉर्फिक आहेत. 4 ऑर्डरचे दोन ग्रुप आहेत. हे Z4चे पण 4 ऑर्डर आहे आणि हा 1-1 आयोटा मायनस आयोटा हे दोन्ही ग्रुप एकामेकाला आयसोमॉर्फिझम आहेत. कारण ह्यांच्यामध्ये एक आपल्याला फाय फंक्शन भेटणार आहे. डिफाईन कसं करतो यावरती डिफाईन आहे फाय फंक्शन आणि तेच फाय 1-1 आणि ऑन टू दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतं. ते जे फंक्शन घेणार आहे आपण फाय ते 1-1 आणि ऑन टू दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतं असं फंक्शन मिळतं आपल्याला. त्यामुळे Z4 आणि हा ग्रुप एकामेकाला आयसोमॉर्फिक आहेत आणि आपण ह्याच ग्रुपला नंतर आयसोमॉर्फिक टू Z4 असं म्हणणार आहे. ठीक आहे. आणि 4 ऑर्डरच्या जगामध्ये फक्त दोनच ग्रुप असतात. एक Z4 असतात आणि दुसरा K4 असतो. उरलेले सगळे ग्रुप एक तर Z4ला आयसोमॉर्फिक असेल किंवा K4ला आयसोमॉर्फिक असेल. असं तिसरा कोणताच ग्रुप नाही. तिसरा ग्रुप असा कोणता एक्झिस्ट होणार नाही जो ह्या ग्रुपला एक्झिस्ट करेल किंवा ह्या ग्रुपला एक्झिस्ट करेल किंवा करणार नाही. लक्षात आहे सगळ्यांच्या लक्षात येतं आहे? असा कोणताच ग्रुप एक्झिस्ट करणार नाही की जो Z4ला पण आयसोमॉर्फिक नाही आणि K4ला पण आयसोमॉर्फिक नाही पण त्याची ऑर्डर 4 आहे. ओके. नेक्स्ट आहे जॉईन. ओके. जॉईन म्हणजे काय बघा. लेट H and K as a subgroup of G. H join K is the intersection of all the subgroup of containing HK. HK is not a subgroup of group G. तुम्हाला माहीत असेल जर H आणि G दोन सबग्रुप असतील, H आणि K Gचे दोन सबग्रुप असतील तर त्यांचा प्रोडक्ट सबग्रुप असेल असं नाही. तोच प्रोडक्ट सबग्रुप कधी असतो जर HK इज इक्वल टू KH असेल तर. सेकंड इयरमध्ये सबग्रुपमध्ये हा थेरम होता जो एक्झामला इम्पॉर्टंट होता. H इंटू K हा सबग्रुप नसतो. H इंटू K काय सबग्रुप नसतो. पण जॉईन म्हणजेच काय की H आणि K ह्या दोघांचं इंटरसेक्शन कंटेनिंग HK, ऑल द सबग्रुप्स ऑफ G कंटेनिंग HK. ओके. त्याला आपण काय म्हणणार आहे जॉईन म्हणणार आहे. नेक्स्ट डेफिनेशन. Let H and K are the subgroup of G. G is the internal direct product. Of subgroup H and K if phi is the mapping from H cross K to G defined by HK. phi of HK is equal to HK. H आणि K हे दोन्ही काय असणार Gचे एलिमेंट असणार आहेत ना.
हे दोन्ही एलिमेंट काय असणार, जीचे एलिमेंट आहेत. इज अँड आयसोमॉर्फिझम, हे जे 5 फंक्शन डिफाईन केले हे काय पाहिजे, आयसोमॉर्फिझम पाहिजे. काय पाहिजे, आयसोमॉर्फिझम पाहिजे. हे जे 5 जे काय असलं पाहिजे, आयसोमॉर्फिझम पाहिजे. म्हणजेच एच क्रॉस के हा जो ग्रुप असणार आहे तो आयसोमॉर्फिझम भेटल्यामुळं तो जीला, म्हणजे इकडला जो ग्रुप आहे जीला काय होणार आहे, आयसोमॉर्फिझम असल्यामुळे ते दोन्ही ग्रुप सेम असणार आहेत. ओके, त्यांच्यामध्ये आयसोमॉर्फिझम असल्यामुळे ते दोन्ही ग्रुप काय असणार आहेत, सेम असणार आहेत. त्याला आपण एक्सटर्नल डायरेक्ट प्रोडक्ट म्हणतोय आपण. एक्सटर्नल डायरेक्ट प्रोडक्ट तुम्हाला आता हे माहीत असतील, दोन ग्रुप, खूप जणांना हे दोन ग्रुप माहीत असतील. एक म्हणजे कोणता, Z2 क्रॉस Z2. हे कुणाचं डायरेक्ट प्रोडक्ट आहे, हा कुणाचा डायरेक्ट प्रोडक्ट आहे, हा K4चा डायरेक्ट प्रोडक्ट आहे. दिस इज अ ग्रुप ऑफ K4. ह्या K4ला मी असंही लिहू शकतो, K4चा डायरेक्ट प्रोडक्ट लिहिला तर मी काय असणार आहे, तो Z2 क्रॉस Z2 असणार आहे. हा त्याचा काय आहे, डायरेक्ट प्रोडक्ट आहे. ह्या K4चं हे दोन्ही K4च आहेत, फक्त हा त्याचा काय डायरेक्ट प्रोडक्ट आहे ह्या ग्रुपचा, K4चा, लक्षात ठेवा. ओके, परत तुम्हाला इंडेक्स म्हणजे वगैरे ते माहीत झाले सगळं. इंडेक्सवर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, इंडेक्स म्हणजे वगैरे काय ते तुम्हाला माहीत आहे. नंतर लेफ्ट कोसेट, राईट कोसेट. एच तुमचा ग्रुपचा काय असतो, जीचा सबग्रुप असतो. एक एलिमेंट आपण ए घेतो जीमधला, तर ऑल लेफ्ट कोसेट म्हणजे काय असतं, ए इंटू एच. आणि राईट कोसेट म्हणजे काय असतं, जो तुमचा सबग्रुप आहे त्या सबग्रुपला जर लेफ्ट साईडनं मल्टिप्लाय केलं तर लेफ्ट कोसेट म्हणतो आपण. त्या सबग्रुपला तुम्ही राईट ग्रुपमधल्या जीमधल्या एलिमेंटनं राईटनं मल्टिप्लाय केलं तर आपण राईट कोसेट म्हणतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो, राईट कोसेट म्हणतो. नंतर एच इज अ सबग्रुप ऑफ जी, ए बिलॉंग्स टू जी. ओके, लेफ्ट डेफिनेशन झाले. लेट एच इज सबग्रुप ऑफ जी, नंबर ऑफ लेफ्ट कोसेट ऑफ एच इन जी इज द इंडेक्स. म्हणजे तुमच्याकडे जेवढे कोसेट भेटतात, तुम्ही कोसेट फाइंड केलेले आहेत, जेवढे नंबर ऑफ कोसेट असतात त्यालाच आपण इंडेक्स म्हणतो. इंडेक्स म्हणतो. आणि जर जी फायनाईट ग्रुप असेल तर इंडेक्स पण फायनाईट येतो, लक्षात ठेवा. जी फायनाईट ग्रुप असेल तर इंडेक्स पण काय येतो, फायनाईट येतो. हे जरूरी नाही की इंडेक्स नेहमी फायनाईट येईल, असं जरुरी नाही. ओके, नेक्स्ट नॉर्मल सबग्रुपची डेफिनेशन बघा. खूप महत्त्वाचं नॉर्मल सबग्रुप आहे. नॉर्मल सबग्रुपवरती खूप असं गॅल्वानं काम केलं आहे, जे तुम्हाला मी सांगणार आहे. ज्यावेळेस तुमची आपली रिंग थेरी चालू होईल त्यावेळेस तुम्हाला मी गॅल्वाचं काम सांगणार आहे. किंवा तुम्ही नेक्स्ट सेमिस्टरमध्ये MSc फर्स्ट इयरमध्ये गॅल्वा थेरी म्हणून पेपर आहे, एक फील्ड थेरीचा पूर्ण एक डिटेलमध्ये पेपर आहे. गॅल्वाबद्दल थोडं सांगायला गेलं तर गॅल्वा एक मॅथ्समधले खूप मोठा सायंटिस्ट होऊन गेला. खूप कमी आयुष्य जगला, पण तो खूप मोठा एक सायंटिस्ट होऊन गेला गॅल्वा. त्या गॅल्वानं नॉर्मलवरती खूप काम केले, खूप महत्त्वाचं काम केलं आहे. तर नॉर्मल सबग्रुप गॅल्वाने इंट्रोड्यूस केला आहे. आणि ग्रुप थेरीमध्ये नॉर्मल सबग्रुप खूप इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. नॉर्मल सबग्रुप म्हणजे काय, एच इज अ सबग्रुप ऑफ जी, एच सेड टू बी नॉर्मल इफ जी इनवर्स एच जी इज इक्वल टू एच फॉर ऑल एलिमेंट्स ऑफ जी. ओके, थोडक्यामध्ये नॉर्मल सबग्रुप म्हणजेच काय, की लेफ्ट कोसेट आणि राईट कोसेट. हेच इथं बघा, जी इनवर्स एच जी इज इक्वल टू एच आहे. जर तुम्ही ह्याला जीने मल्टिप्लाय केलं, समजा जीने मल्टिप्लाय केलं तर इकडं पण जीने मल्टिप्लाय करा. जी इंटू जी इनवर्स आयडेंटिटी होईल. म्हणजे एच जी इज इक्वल टू काय आहे, जी एच. हा राईट कोसेट आहे, हा लेफ्ट कोसेट आहे. म्हणजे लेफ्ट आणि राईट कोसेट जर सेम असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, नॉर्मल सबग्रुप म्हणतोय. नॉर्मल सबग्रुप. जर थोडक्यामध्ये नॉर्मल सबग्रुप म्हणजे जर काय, म्हणजे नॉर्मल सबग्रुप इंट्रोड्यूस का झाले असतील, नॉर्मल सबग्रुप का इंट्रोड्यूस झाले असतील, तर एक लक्षात ठेवायचं, एक बेसिकली एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याकडे ॲबिलियन ग्रुप आहे. ॲबिलियन ग्रुपमध्ये आपण बघतो, ॲबिलियन ग्रुपमध्ये काय असतं, ए बी इज इक्वल टू बी असतं. मग सिम्पल तुम्ही इथं म्हणू शकता की जेवढे ॲबिलियन ग्रुप आहेत ते सगळे नॉर्मल आहेत.
ते सगळे नॉर्मल सबग्रुप असतात. जेवढे ॲबिलियन ग्रुप आहेत ना त्याचे सगळे सबग्रुप काय आहेत नॉर्मल आहेत. कारण H × G इज इक्वल टू G × H ही बेसिकली कोणाची प्रॉपर्टी आहे? ॲबिलियन ग्रुपची आहे. मग हीच प्रॉपर्टी नॉर्मलमध्ये लागते. हीच प्रॉपर्टी नॉर्मलमध्ये लागते. त्यामुळं नॉर्मल ॲबिलियनचे सगळे सबग्रुप नॉर्मल होतात ग्रुप जीमध्ये. म्हणजे जे ॲबिलियन नाहीत पण त्याच्यामध्ये पण होऊ शकतं ना. त्याच्यामध्ये पण काही एलिमेंट एकमेकाला कम्यूट करत असतील. आता ॲबिलियन ग्रुप नाही म्हणून काय सगळे एलिमेंट कम्यूट करत नसतील असं नाही ना. ॲबिलियन नाही म्हणजे काही एलिमेंट कम्यूट करत नसतील. मग जे कम्यूट करतात त्या एलिमेंटबद्दल काय? मग त्याच्यासाठी आपण थोडक्यामध्ये आपण इंट्रोड्यूस करतो आहे की नॉर्मल सबग्रुप कोसेच्या साह्यानं. ठीक आहे, कोसेच्या साह्यानं डिटेलमध्ये आपण बघणार आहे नॉर्मल सबग्रुप म्हणजे काय आहे. AN नॉर्मल म्हणजे काय, सिम्पल ग्रुप आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे सिम्पल ग्रुप, आपण ते चांगल्या प्रकारे बघणार आहे. अल्टरनेटिव्ह ग्रुप AN सिम्पल का असतात, कारण त्याच्याकडे प्रॉपर नॉर्मल सबग्रुप नसतात. आता प्रॉपर नॉर्मल म्हणजे काय वगैरे डिटेलमध्ये आपण बघणार आहे. सो आज आपण बेसिकली नॉर्मलपर्यंत आलो आहे. उद्या आपण सिम्पलपासून एक जो महत्त्वाचा तुमचा पार्ट चालू होतो बेसिक डेफिनेशन आपण बघितलेलं आज. कॉन्जुगेट वगैरे तेच नॉर्मल सबग्रुपशीच रिलेटेड आहे कॉन्जुगेट वगैरे. आपण डिटेलमध्ये उद्यापासून नॉर्मल सबग्रुप सिम्पल ग्रुप वगैरे डिटेलमध्ये चालू करूया. थँक्यू ऑल ऑफ यू. अजून पुढचे लेक्चर येतील. काय डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही कमेंट्स करा किंवा ग्रुपमध्ये पर्सनली सांगा, काय प्रॉब्लेम नाही. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.